सांगतो, पिंपळे महाराज दरवेळेला कीर्तनात तुम्ही ऐकता. माझं एक म्हणणं आहे, मी जर रामकृष्ण हरी म्हणत असेल तर मी तुम्हाला कीर्तनात रामकृष्ण हरी म्हणायला सांगावं. मी जर विष्णू सहस्रनाम घेत असेल तर तुम्हाला घ्यायला सांगावं. मी काकडा हरिपाठ करीत असेल तर तुम्ही करा म्हणावं. नाही तर तू कशाला करतो, तू तू करीत नाही ना मला सांगतो. कारण त्या अधिकार हा शब्द त्याचा आहे. तिघाला जोडीदार म्हणजे जरा सक्तरी जनाबाई रोखली. अधिकार तैसा धावीला मार्ग. हा आणि जाळू म्हणजे नाव पावलेनी पार. आपण एकच काम करावं, जो आपला अधिकार आहे तो, आणि ज्याला द्यायचंय तो सुद्धा तोही अधिकारी असावा, देणाराही अधिकारी असावा आणि घेणाराही अधिकारी असावा. या दोन्ही दृष्टीने तो अभंग वापरला जातो. छान प्रमाणे काय करावं, आपण जे करतो ते आणि समाजावर परिणाम तेव्हाच होतो. एक नियम आहे, एक आपल्या संप्रदायाचा एक नियम असा आहे की सप्ताह कोण करतं, विद्यागुरूसह सगळे भक्त मंडळ. नाही मी कसा विसरेल त्याला, तुम्हाला एकट्याला नाही म्हणणार. हा भक्त मंडळ म्हणलं ना, मी असं सगळं सांगेपर्यंत तुम्ही थांबा म्हणजे माझ्या लक्षात आलं ना. काय होतं, आपण ही सगळी भक्त मंडळी जी आहे दादांची करतायत ते या सगळ्या भक्त मंडळींनी करतायत. परंतु हे जरी सगळे मिळून करत असले तरी हे कोणत्या पद्धतीने करतात, म्हणजे त्यांचा भाव कसा आहे, म्हणजे त्यांचा भाव कसा आहे. उगी चालवायचं म्हणून चालवायचं असा अर्थ नाही. तो भावानं चांगला, ज्या समाजाचं काही हित व्हावं आणि या गुरुदेवांच्या ऋणातून काही मुक्ती व्हावी, असा दोन्ही दृष्टिकोनातून आपण तो विचार केला पाहिजे. मग त्यांचा भाव कसा आहे एक, त्याच्यानंतर त्यांनी कोण आणला कथावाचक, कोण आणला कीर्तनकार, तोही योग्य आहे का नाही. बरं हे दोघंही योग्य आहेत आणि करणारा बी योग्य आहे, पण ऐकणारे जर योग्य नसतील तर. मी तुम्हाला नाही म्हणत बाबा एवढ्या गारव्या गोराचं लेकर मला सोडून घेऊन बसला, पण त्याचा अर्थ सांगतो. असा नियम आहे, या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील आणि योग्य असतील तेव्हा ते कार्य पूर्ण होतं. कोणतं, एक तर करणाराचा भाव शुद्ध असावा लागतो, सांगणाराचा अधिकार असावा लागतो आणि ऐकणाराची श्रद्धा आणि विश्वास असावा लागतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा या कार्याची फलप्राप्ती होते. आणि ही फलप्राप्ती आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर किती चांगल्या चटया टाकल्या की माणसं जाताना उगाच असं करतील, आमचा कीर्तनाचा काही संबंध असं होऊ नये. ते वाचक गायक वेगळे, मला ते नाही म्हणायचं. परंतु या सगळ्या गोष्टी एकत्र असल्या पाहिजे. चला आपला अधिकाराचा विषय एवढा मोठा नको विस्तारित व्हायला. हा अधिकार करणारा, ऐकणारा आणि सांगणारा या तिघांचंही एकत्रीकरण यावं आणि ते या समाजानं, या भक्त मंडळीनं आजपर्यंत टिकवलं. मला ही स्तुती आतापर्यंत करायची होती म्हणून हा विस्तार केला. विठाला आता पदर घेऊन बसलं तर